शेतकरी मित्रांनो नमस्कार। कृषी ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकासाठी पहिली फवारणी कोणत्या औषधांची केली गेली पाहिजे व ती केव्हा केली गेली पाहिजे याविषयी आजचा हा आपला सर्वात स्वस्त फवारणीचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांद्याच्या पहिल्या फवारणीचा टायमिंग। तर मित्रांनो, आपल्याला कांद्याची तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी आपल्याला कांदा पिकासाठी ही पहिली फवारणी घ्यायची आहे, किंवा कांदे लागवड झाल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी आपल्याला ही कांद्याची पहिली फवारणी करून घ्यायची। मित्रांनो, आता हे झालं टायमिंग बद्दल की कोणत्या टाइम मध्ये आपण ही फवारणी घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, त्यानंतर कांद्याच्या या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणती औषधं निवडायची त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। तर पहिल्यांदी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचंय, एक कीटकनाशक घ्यायचंय, गरजेनुसार टॉनिक घ्यायचंय। गरजेनुसार का म्हटलंय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो, आणि त्यानंतर स्टिकर वापरायचंय। असं कॉम्बिनेशन बनवून आपल्याला कांद्याच्या पहिल्या पिकासाठी जी फवारणी घ्यायची। मग आता बुरशीनाशकामध्ये जर आपल्याकडे ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला यात स्वस्त बुरशीनाशके घ्यायची, जास्त महाग बुरशीनाशके वापरायची नाही, कारण की आपल्याला ढगाळ वातावरणामुळे अजून 2 ते 3 फवारणी घ्याव्या लागतील। अशा वेळेस जर आपण चांगले बुरशीनाशक आधीच वापरून बसलो तर पुढे आपल्याला ते वापरता येणार नाही, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे लई बुरशीनाशक किंवा कीटकनाशक दुसऱ्यांदा त्याच पिकावर जर फवारणी झाली तर त्याचे एवढे काय खास रिझल्ट आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळं जर ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला स्वस्त बुरशीनाशके वापरायची, जेणेकरून यथाकदाचित जर पाऊस झाला तर मग आपल्याला चांगली बुरशीनाशके वापरून तिथं आपल्या कांद्याचं संरक्षण करता येईल। स्वस्त बुरशीनाशकामध्ये 22-3, साप, अँट्राकॉल, M45 यांसारखे बुरशीनाशक आपण वापरू शकता। यांचे प्रमाण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहे। त्यानंतर मित्रांनो, जर तुमच्याकडे ढगाळ वातावरण नसेल अशा वेळेस तुम्ही जे लॉंग टर्म रिझल्ट राहणारे बुरशीनाशके आहेत अशा बुरशीनाशकांची आपल्याला इथं निवड करायची। मग असे बुरशीनाशके कोणकोणती तर त्यामध्ये आहे टिल्ट आणि कुमालियल। तर हे 2 बुरशीनाशक आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचे। टिल्टचं प्रमाण आपल्याला 10 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचंय, आणि कुमालियलचं प्रमाण आपल्याला 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचंय। हे बुरशीनाशक जर तुमच्याकडे ढगाळ वातावरण नसेल तर हे 2 बुरशीनाशक तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये वापरून इथं आपल्या पहिल्या फवारणीच्या कॉम्बिनेशन मध्ये वापरू शकता। तर मित्रांनो, यानंतर वळूयात कीटकनाशकाकडे। तर कीटकनाशक का घेणं गरजेचं आहे, कारण मावा, थ्रिप्स, तुडतुडे यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडी आपल्या कांदा पिकाच्या गाभ्यात आपल्याला आढळून येतात। अशा वेळेस आपल्याला या किडींवरती नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे। तर यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला सिजेंटा कंपनीचा कराटे हे 15 ml प्रति 15 लिटर पंपासाठी असं प्रमाणे घ्यायचे, किंवा कराटे नाही मिळालं तर लान्सर गोल्ड हे 40 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी असं प्रमाणे तुम्ही या कांद्याच्या पहिल्या फवारणीमध्ये वापरू शकता। त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की गरजेनुसार आपल्याला टॉनिक वापरायचे। तर गरजेनुसार का, कारण जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पातींची वाढ झालेली नाही 1 महिन्याच्या कालावधीनुसार, किंवा शेंड्यासोबत पूर्ण पात पिवळी झालेली आपल्याला तिथं दिसत असेल, कोणत्याही चांगल्या कंपनीचं तिथं टॉनिक आपल्याला वापरणं गरजेचं आहे मित्रांनो। पण जर तुमच्या पातींची वाढ एकदम व्यवस्थित असेल, थोडाफार नॉर्मल शेंडा तर पिवळा असतोच प्रत्येक कांद्याचा, त्यामध्ये काही नाही, पण जर तुम्हाला जास्त पात जर तुमची पिवळी दिसत नसेल अशा वेळेस तिथं तुम्ही टॉनिक नाही वापरलं तरी चालेल। माझ्या सजेशननुसार तुम्ही टॉनिक वापरूच नका जर तुमची पात किंवा कांद्याची हाईट व्यवस्थित असेल तर, कारण टॉनिकमुळे काही वेळेस कांद्याची अनावश्यक वाढ होते। लक्षात असू द्या मित्रांनो, कांद्याची झालेली अनावश्यक वाढ ही कांद्या पिकासाठी हानिकारकच ठरत असते, कारण असा कांदा लवकर रोगाला तिथं बळी पडतो। हलका फुलका जरी पाऊस झाला किंवा बुरबुर जरी झाली, ढगाळ वातावरण आलं, धुकं आलं, अशा वेळेस लवकर त्या कांदा पिकावरती बुरशीजन्य रोगाचा तिथं प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळं पातीची अनावश्यक वाढ आपल्याला करायची नसेल तर तिथं टॉनिक वापरू नका। आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टिकर आपल्याला यामध्ये नक्की वापरायचं आहे। कोणत्याही चांगल्या कंपनीचं सिलिकॉन बेस स्टिकर आपल्याला इथं घ्यायचं आहे 5 ml प्रति 15 लिटर पंपानी। अशा प्रकारे मित्रांनो, कांद्या पिकासाठी पहिली फवारणीचं नियोजन आपल्याला आखायचं आहे। यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक, गरजेनुसार टॉनिक आणि एक स्टिकर, अशा या 3 किंवा 4 औषधांचा कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला वापरून आपल्याला कांद्यासाठी पहिली फवारणी घ्यायची। आणि लक्षात असू द्या, ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला चांगली बुरशीनाशकं तिथं वापरायची नाहीत, आणि जर तुमच्याकडे ढगाळ वातावरण नसेल तर तिथं लॉंग टर्म जे रिझल्ट देणारे औषधं आहेत अशा औषधं आपल्याला तिथं वापरायची। आणि मित्रांनो, ही फवारणी करते वेळेस पाणी दिल्यानंतर वापसा कंडिशनला आपल्याला ही फवारणी करायची। संध्याकाळी किंवा सकाळी ही फवारणी घ्यायची, दुपारी उन्हाची फवारणी घ्यायची नाही। त्यानंतर स्वच्छ आणि गोड पाणी वापरायचंय, आणि सिलिकॉन बेस स्टिकरचा नक्की वापर करा। धन्यवाद।